नमस्कार, मी पाल्यवार सर, संचालक पीसीसी कोचिंग क्लासेस उमरी। सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना कळवण्यात येत आहे की इयत्ता 12वी सायन्स चे शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 च्या अभ्यासक्रमाचे सर्व विषय आपण एका ठिकाणी सुरुवात केलेले आहोत। आपण इयत्ता 12वी चे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी त्याचबरोबर इंग्रजी या सर्व विषयाचे एकाच ठिकाणी असणारे क्लासेस दिनांक 25/12/2024 या दिवशी पासून पहिली बॅच सुरुवात होत आहे। त्याचबरोबर दिनांक 5 जानेवारी 2025 पासून आपली दुसरी बॅच चालू होत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपले एकमेव असे क्लासेस आहे ज्या ठिकाणी सर्व विषय एका ठिकाणी आपल्याला मिळत आहेत। त्याचबरोबर त्या विषयासाठी स्वतंत्र शिक्षक आणि एक अनुभवी शिक्षकाची आपण एका ठिकाणी मिळवून देत आहोत। कारण विद्यार्थ्यांची धावपळ, विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत या सर्व गोष्टीचा विचार करून आपण सर्व विषय एका ठिकाणी सुरुवात केलेला आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्षाबरोबरच शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच आपण नीट, सीईटी, जेईई, इंजिनिअरिंग आणि मेडिकल या सर्वांची सुद्धा या ठिकाणी तयारी करून घेत आहोत। म्हणून माझी पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण आमच्या क्लासेसला भेट देऊन लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा। कारण प्रथम 25 विद्यार्थ्यांना प्रवेश घेणाऱ्या 25 विद्यार्थ्यांना आपण फीसमध्ये 30% स्कॉलरशिप आपण देत आहोत। जर त्या 30% स्कॉलरशिप आपल्याला मिळवायची असेल तर लवकरात लवकर आपण आपला प्रवेश निश्चित करावा। कारण आपल्याकडे प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक आहे। विद्यार्थी मित्रांनो, आमच्याकडील 12वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना विचारून घ्यावं की आमची टीम ही कशा प्रकारे काम करत आहे। कारण या स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर आपल्याला या सर्व गोष्टीचा पूर्ण तयारी करून घेणे। कारण प्रत्येक धड्याच्या झालेल्या अभ्यासक्रमावर नीट, सीईटी आणि स्टेट बोर्डचा पेपर ह्याची सुद्धा आम्ही तयारी करून घेत असतो। झालेल्या पेपरवर गुणवत्ता ही त्यांच्या पालकापर्यंत पाठवण्याची आमची जिम्मेदारी आहे। विद्यार्थी जरी तुमचा पाल्य जरी तुमचा असेल तर जिम्मेदारी ही पीसीसी इन्स्टिट्यूटची राहणार आहे। म्हणून पालकांना सुद्धा विनंती आहे की आपण आमच्या क्लासेसला भेट द्यावं। आमचा क्लासेसचा पत्ता यशवंत हायस्कूलच्या समोर सवय अण्णा बिल्डिंग, व्यंकटेश नगर, उमरी। आमचा संपर्क क्रमांक आहे